नमस्कार. जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक जाडजूड पुस्तक, बरोबर. पण खरं तर ते फक्त नियमांचं पुस्तक नाहीये. हा आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा मास्टर प्लॅन. एक असा दस्तऐवज जो कोट्यावधी लोकांच्या आशा, आकांक्षा आणि त्यांच्या भविष्याला आकार देतो. चला तर मग आज आपण या भव्य आराखड्याच्या आत डोकावून पाहूया. सगळ्यात आधी ह्या दस्तऐवजाचा आवाका बघा. ही जगातली सगळ्यात लांब, सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना आहे. विचार करा, जेव्हा ती बनली तेव्हा त्यात 395 कलमं होती आणि आज ती संख्या 450च्याही पुढे गेली आहे. म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेपेक्षा जवळपास 10 पट मोठी. ह्या एका आकड्यावरूनच आपल्याला कळतं की किती विचारपूर्वक आणि सविस्तरपणे ती लिहिली गेली आहे. ही राज्यघटना म्हणजे केवळ कायद्यांचं संकलन नाही, तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा तो एक भक्कम पाया आहे. सरकार कसं चालेल, नागरिकांचे हक्क काय असतील, देशाची दिशा काय असेल, हे सगळं त्यात ठरवून दिलेलं आहे. आजच्या या विश्लेषणात आपण याच पायाचे काही महत्त्वाचे पैलू उलगडून पाहणार आहोत, ज्यांनी खरं तर भारताला एकसंध ठेवला आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया शासनाच्या मूळ रचनेपासून. इतका मोठा विविधतेने नटलेला देश हा चालतो तरी कसा? आपल्या राज्यघटनेने यासाठी कोणते मुख्य खांब उभे केले आहेत? चला पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे संघ राज्य व्यवस्था. सोप्या भाषेत सांगायचं तर सत्ता ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये वाटून दिली आहे. पण यात एक गंमत आहे, ती म्हणजे जास्त ताकद केंद्राकडे ठेवली आहे. हा एक असा नाजूक समतोल आहे ज्यामुळे देशाची एकताही टिकते आणि राज्यांना त्यांचं स्वातंत्र्यही मिळतं. आता सरकार चालवण्याची पद्धत कोणती? तर आपण स्वीकारली आहे संसदीय शासन पद्धती, अगदी ब्रिटिशांच्या मॉडेलवर आधारलेली. याचा अर्थ असा की पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हेच खरे कार्यकारी प्रमुख आहेत आणि ते थेट संसदेला म्हणजेच पर्यायाने लोकांना जबाबदार असतात. आणि या रचनेचा तिसरा आणि माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजे स्वतंत्र न्यायपालिका. आपली न्यायव्यवस्था ही सरकार किंवा संसद यांच्या दबावाखाली काम करत नाही, ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. यामुळेच कायद्याचं राज्य टिकून राहतं आणि सर्वोच्च न्यायालय हे न्यायासाठीचं अंतिम ठिकाण मानलं जातं. बरं, शासनाची रचना तर आपण पाहिली, पण या सगळ्या मोठ्या आराखड्यात सामान्य माणसाचं म्हणजे नागरिकाचं स्थान काय आहे? राज्यघटना नागरिकांना काय अधिकार आणि काय जबाबदाऱ्या देते? चला आता यावर एक नजर टाकूया. हे बघा, हे ना एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखं आहे. एका बाजूला आहेत मूलभूत हक्क, म्हणजे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क. हे अधिकार आपल्याला देशाकडून मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत मूलभूत कर्तव्य, जसं की संविधानाचा आदर करणं, देशाचं संरक्षण करणं. ही आपली देशाप्रती असलेली जबाबदारी आहे. हक्क आणि कर्तव्य हे सोबतच येतात. आणि लोकशाहीचा खरा आत्मा कशात आहे? तर तो आहे मतदानाच्या हक्कामध्ये. आपल्या राज्यघटनेने 18 वर्षांवरच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा समान अधिकार दिलाय, मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा किंवा लिंगाचा असो. एक व्यक्ती एक मत हे ते क्रांतिकारी तत्व आहे जे खऱ्या अर्थाने लोकांना ताकद देतं. ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जरी भारतात वेगवेगळी राज्य असली तरी आपण नागरिक फक्त आणि फक्त भारताचे असतो. म्हणजे आपण महाराष्ट्राचे किंवा पंजाबचे रहिवासी असो, पण आपलं नागरिकत्व एकच आहे, भारतीय. हे तत्व आपण सगळे एक आहोत ही भावना वाढवतं आणि देशाला एकत्र बांधून ठेवतं. आतापर्यंत आपण रचना पाहिली, नागरिकांचे हक्क पाहिले, पण या सगळ्याच्या मागे एक विचार आहे, एक तत्वज्ञान आहे. आपलं राष्ट्र नक्की कोणत्या मूल्यांवर, कोणत्या विचारांवर उभं आहे? चला हे समजून घेऊया. आपल्या घटनेच्या प्रस्तावनेतच म्हणजे सुरुवातीलाच भारताची ओळख सांगितली आहे. भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे, म्हणजे ते पूर्णपणे स्वतंत्र आहे. समाजवादी आहे, म्हणजे सामाजिक न्यायाचं ध्येय ठेवणारं. धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्मांना समान मानणारं. आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणजे इथे लोकांचं राज्य आहे, जे लोकच चालवतात. हे 5 शब्द म्हणजे भारताचा आत्मा आहेत. आणि यातलाच एक महत्त्वाचा शब्द म्हणजे धर्मनिरपेक्ष. याचा नेमका अर्थ काय? तर तो या वाक्यात अगदी स्पष्ट होतो. राज्य म्हणजे सरकार कोणत्याही एका विशिष्ट धर्माची बाजू घेत नाही. सरकारसाठी सर्व धर्म समान आहेत आणि सगळ्यांना समान वागणूक दिली जाते. भारतीय राज्यघटनेची एक सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे ती दगडात कोरलेली नाहीये. ती एका जिवंत, वाढणाऱ्या झाडासारखी आहे. म्हणजे ती काळासोबत स्वतःला बदलते, नवीन परिस्थितीशी जुळवून घेते आणि त्यामुळेच ती आज इतक्या वर्षांनंतरही तितकीच प्रासंगिक आहे. आणि हेच तिचं जिवंत असण्याचं रहस्य आहे. ती एकाच वेळी कठोरही आहे आणि लवचिकही.
म्हणजे बघा, घटनेचा जो मूळ गाभा आहे, जसं की लोकशाही किंवा नागरिकांचे मूलभूत हक्क, तो बदलणं खूप कठीण आहे. पण दुसरीकडे बदलत्या काळानुसार जे कायदे बदलायची गरज आहे ते संसदेत साध्या बहुमताने बदलता येतात. हेच तिचं सामर्थ्य आहे. आता देशाच्या सुरक्षेसाठी एक खास पण तितकीच संवेदनशील तरतूद आहे, ती म्हणजे आणीबाणीची. समजा युद्ध झालं किंवा देशात खूप मोठी अशांतता निर्माण झाली, तर अशा वेळी देशाची एकता आणि सुरक्षा टिकून ठेवण्यासाठी सरकारला काही विशेष अधिकार दिले जातात. तर या सगळ्या वैशिष्ट्यांमधून काय दिसतं? भारतीय राज्यघटना लोकशाही, न्याय, समानता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित एक मजबूत आणि स्थिर राष्ट्र बनवते. आणि म्हणूनच इतकी आव्हानं येऊनही आज 75 वर्षांनंतरही भारत एकसंधपणे उभा आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. इतकी भाषा, इतके धर्म, इतकी संस्कृती, या प्रचंड विविधतेत एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र कसे राहतो? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी आपल्या राज्यघटनेच्या या भक्कम आणि दूरदृष्टीच्या आराखड्यातच दडलेलं आहे.